नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या चौथ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे विश्वाची निर्मिती करणाऱ्या देवी कुष्मांडाचा. असं मानलं जातं की जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती तेव्हा चारी दिशांना अंधार होता. तेव्हा देवीने तिच्या मंद हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. तिच्या नावाचा अर्थ आहे कु. कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. म्हणजेच एका लहानशा ऊर्जा पिंडातून ब्रह्मांड निर्माण करणारी देवी. देवी सिंहासनावर विराजमान आहे आणि तिला 8 भुजा असल्यामुळे अष्टभुजा देवी असेही म्हणतात. ती सूर्यमंडळात निवास करते आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करते. आजचा शुभ रंग आहे पिवळा, जो देवीच्या या तेजाचे, आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. देवी कुष्मांडा आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, धनसमृद्धी आणि नवनिर्मितीची ऊर्जा देव, हीच प्रार्थना. विश्वाची निर्मिती करणाऱ्या या देवीला तितकाच मधुर नैवेद्य आपण अर्पण करूया. शास्त्रानुसार चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाला मालपुआ या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवल्यास ती अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांवर धनधान्याची कृपा करते. चला तर मग आज देवीसाठी उपवासाचा गुळ घातलेला मालपुआ कसा बनवायचा हे बघूया. तर देवी कुष्मांडाच्या नैवेद्यासाठी आपले हे गरमागरम आणि रसरशीत गुळ घालून केलेले मालपुए तयार आहेत. हे गोड मालपुए देवीला श्रद्धेने अर्पण करा आणि तिच्याकडून उत्तम आरोग्य आणि धनसमृद्धीचा आशीर्वाद मिळवा. तुम्ही चौथ्या दिवशी देवीला कोणता बरं नैवेद्य दाखवता? आम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शुभ नवरात्री.